संदर्भामध्ये आत्ता जी आम्ही मुलाखत केली आणि ती अक्षरशः व्हायरल झाली आहे, कारण ज्या व्यक्तीने या कॅप्टन खरातला वर्षभरापूर्वीच त्याच्या काळ्या कारनाम्यांची महाराष्ट्रासमोर पोलखोल केली होती, तर त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेले जे तपशील आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रभरातनं अनेक लोक मला फोन करून सांगतायत की तुम्ही जे सांगितलं आहे त्याच्याही पेक्षा हे फारच भयंकर आहे. एका गृहस्थाने मला आता नाशिकवरून फोन केला आणि हा जो कॅप्टन खरात आहे, हा कॅप्टन खरात याचं एक मोठं फार्म हाऊस सिन्नरच्या जवळ आहे असं सांगितलं. आणि त्या फार्म हाऊसमध्ये जगभरातल्या, कारण ह्या कॅप्टननी जवळपास 150 देशाला भेटी दिल्यात असं सांगतात. आता हा नौदलाचा अधिकारी होता अशोक खरात, आणि नौदलाचा अधिकारी असल्यामुळं नौदलाच्या कामाच्या निमित्तानं तो इकडे तिकडे फिरत असावा. पण त्यांनी तिथे जो काही फार्म हाऊस उभा केलाय, तर दुष्काळी भागामध्ये, म्हणजे मला सांगितलं गेलं की तिथे अशी पाण्याची टंचाई वगैरे आहे, तो ज्या भागात आहे त्या ठिकाणी त्यांनी जो काही फार्म हाऊस केलाय तो एखाद्या राजाचं स्वतःचं जसं संस्थान असतं तसं ते संस्थान. ज्या व्यक्तीने मला फोन करून सांगितलं तो व्यक्ती म्हणाला की मी जेव्हा दर्शन करण्यासाठी म्हणून तिथं गेलो कोणाच्या तरी सांगण्यावरून, तर तिथं भारतभरातल्या सगळ्या उच्चतम किमतीच्या गाड्या 4 व्हीलर्स तिथं होत्या. मग तुम्हाला मर्सिडीज बेन्झ घ्या किंवा अशा कोणत्याही गाड्या की ज्या केवळ अति उच्च आर्थिक उत्पन्न असलेल्या घटकाकडेच असू शकतात. मी तुम्हाला हे का सांगितलं, कारण त्यानंतर त्याचं पुढचं वाक्य असं होतं की हा कॅप्टन खरात हा सर्वसामान्य माणसाला, ज्याला कोणाला काही समस्या आहेत, जवळ पण उभा करत नव्हता. जवळ पण, कारण इतके उच्च श्रीमंत असली माणसं जर त्याच्या पायाशी नतमस्तक होत असतील तर त्याच्या दृष्टीनं जे गांजलेले पिचलेले असे लोक आहेत त्याची शून्य किंमत. आणि म्हणून सगळ्यात आधी तर कॅप्टन खरात ह्याच्या ह्या भानगडीची ज्या अहिल्यानगरच्या पत्रकारानं पोलखोल केली ती सव्वा वर्षापूर्वीची पोलखोल. तेव्हापासनं अहिल्यानगरचे पोलीस, तेव्हापासनं नाशिकचे पोलीस, तेव्हापासनं नाशिक विभागाचे आयजी, सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना होती की हा व्यक्ती हा फ्रॉड आहे. हा कॅप्टन म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण करणारा बलात्कारी आहे आणि त्यांनी त्यासाठी अत्यंत घृणास्पद कृती केली, म्हणजे स्वतःची लघुशंका महिलांना पाजणं, अल्पवयीन मुलींना अत्याचार करणं. त्या 2 अशी लोक आलेली आहेत, कुठल्या तरी कारणाने पिचलेली आहेत, महिला आणि एक पुरुष आहे. त्यांना सांगणं की तुम्ही अमक्या बरोबर संबंध ठेवले तर तुझं ग्रह बदलेल, आणि मग त्यातनं ते संबंध ठेवल्यानंतर 6-7 महिन्यांनी फोन करून अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करणं, हनी ट्रॅप. आणि जे काही मगाशी पत्रकार महोदयांनी सांगितलं त्यांनी एकच उदाहरण दिलं की 20 कोटी रुपये एका उद्योगपतीकडनं त्या कॅप्टन खरातने लुबाडले. सो आता हे प्रकरण जेवढं साधं सोपं वाटत होतं तसं नाहीये. म्हणजे मी कदाचित म्हणेन की याच्यामध्ये इतका नसावा, आपल्या सुदैवाने तितका मोठा आकडा नसावा, पण पत्रकार महोदयाने सांगितलं की किमान 2-1 हजार महिलांचं शोषण झालं. आणि अतिशय उच्च विद्याविभूषित अशा त्या महिला आहेत, उच्च पदस्थ महिला आहेत, उद्योगपती आहेत, काही राजकीय नेते मंडळीच्या कुटुंबातले सदस्य आहेत. आणि त्या सगळ्या महिलांचा सामाजिक स्तर पाहता या कॅप्टननी, मला नाही वाटत की केवळ तो लैंगिक शोषणापर्यंत थांबला असेल, त्याच्याही पुढे अनेक गोष्टी केल्या असाव्यात असं दिसतं आहे. आणि म्हणून ही राज्याची एप्स्टीन फाईल आहे का असं वाटायला लागतंय. कारण एप्स्टीननी काय केलं होतं, जेफ्री एप्स्टीननी काय केलं तर स्वतः त्याच्याकडे असलेल्या राजकीय लागेबांध्यांचा वापर करून त्यांनी अशा लोकांना ह्या मुली पुरवल्या ज्याच्यातून त्याच्या हिताचं काहीतरी रक्षण होईल. साधा गणिताचा शिक्षक, आणि साधा गणिताचा शिक्षक तो जागतिक राजकारणामध्ये अनेकांचे राजकीय बळी घेणाऱ्यापर्यंतचा जेफ्री एप्स्टीन बनला. त्या जेफ्री एप्स्टीनचा जसा संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर ज्या काही गूढ फाईल बाहेर येतात त्याच्यानंतर अजूनही जग धक्क्यात आहे. आणि असं म्हणतात की मिस्टर ट्रम्प यांनी इराणवरती जो हल्ला चढवला त्याच्यामागे एक कारण हे पण आहे की जेफ्री एप्स्टीनचं लक्ष, त्या फाईलवरती जे लोकांचं लक्ष लागलेलं आहे ते लक्ष विचलित करायचं, कारण मिड टर्म इलेक्शन्स होणारच आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये.
आणि रिपब्लिकनला त्याचा फटका बसू द्यायचा नाही. सांगतोय मी कशासाठी, तर एका घटनेतनं किती घटना घडू शकतात त्याचं अमेरिकेत जसं उदाहरण आहे, तसं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा आत्ताच लोक अशी भीती व्यक्त करतायत की हा बुवा ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहे, म्हणजे आतापर्यंतच कळलंय की तो श्री एकनाथ शिंदेनी त्यांचा हात त्याला दाखवलाय, माझं भविष्य बघ म्हणून. राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि बहुधा ते शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी हात दाखवलाय, माझं भविष्य बघ म्हणून. रुपाली चाकरकर त्या तर पाद्यपूजा करत असतानाच अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्यात. आणि म्हणून तो जो दावा केला जातो आहे की रुपाली चाकणकर यांच्याच माध्यमातून अनेक राजकीय नेते मंडळी आणि मोठे उद्योगपती या महाराजाच्या संपर्कात आले, ते निव्वळ शॉकिंग आहे. आणि म्हणून या महाराजाच्या संदर्भातले त्याचं जे काही सिन्नरमध्ये असलेलं फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवरती धाडी टाकल्या पाहिजेत. त्या फार्म हाऊसला परवानगी कुणी दिली, इतकं मोठं साम्राज्य तसं कसं उभं राहिलं, आणि त्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी झाली पाहिजे की जो त्याच्या इनर सर्कलमध्ये, कारण पत्रकाराला धमकी देऊन त्याच्या जीवाचं बरं वाईट करण्याची धमकी देऊन त्यानं त्या पत्रकार महोदयाला माफी मागायला आणण्यापर्यंत कृती केली. 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानीची नोटीस दिली. एक सामान्य पत्रकार काय करणार, त्याचं उत्पन्न असतं किती, बरं तो लढणार तरी कुणाबरोबर. इथे तर असं दिसतं आहे आणि मला भीतीच आहे की पोलीस दलामध्ये त्याचा हस्तक्षेप आहे, राजकीय नेत्याचं त्याला पाठबळ आहे, समाजातले अत्यंत इन्फ्लुएन्शियल घटक उद्योगपती वगैरे ते त्याच्या बरोबर आहेत, प्रशासनातल्या अनेक महिला त्याच्या ह्या कृतीला बळी पडल्या. त्यामुळे ही शक्यता आहे की किमान आपल्या इब्रतीचं खोबरं होऊ नये म्हणून अनेक लोक त्याला वाचवायला जातील, त्यांची नावं येऊ नयेत म्हणून प्रशासनातली मंडळी प्रयत्न करतील, राजकीय नेते स्वतःला त्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतील. जसं रुपाली चाकणकर म्हणाले की मला माहितीच नाही, विच इज नॉट ट्रू. उलट रुपाली चाकणकर यांनीच पोलिसांना पत्र दिलं की संबंधित पत्रकाराला सुमोटो तुम्ही केस दाखल करा की ज्यांनी त्या महाराजांच्या बद्दल खरीखुरी बातमी छापली. हे सगळं प्रकरण ज्या पातळीवरती आज महाराष्ट्रात उभं आहे आणि आज एकाच मुलाखतीनं अवघ्या महाराष्ट्रात जी खळबळ उडाली आहे त्याच्यातनं दिसतं आहे की ह्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. आणि मी त्याही मुलाखतीच्या शेवटी म्हणालो की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कठोरात कठोर एखादं असं उदाहरण उभा केलं पाहिजे की ज्या उदाहरणातनं आपल्याला हे दिसेल की हे महाराष्ट्रासमोरचं एक असं उदाहरण आहे की ज्या उदाहरणातनं जो चुकलाय आणि जो महिलाचं घृणास्पद शोषण करतोय त्याला आम्ही शिक्षा करतोय, तो कितीही इन्फ्लुएन्शियल असू द्या, हे जर नाही दिसलं तर मग महाराष्ट्रामध्ये हजारो प्रकरणं येतात, काही दिवस चर्चेत राहतात आणि नंतर विसरून जातात. इथपर्यंतच हे प्रकरण जाईल असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. कारण महाराष्ट्र हा अशा गुन्हेगारांना स्थान देणारं ठिकाण बनता कामा नये. थांबूया आपण इथे. जेवढं माझ्यापर्यंत अधिकृतपणे येईल तेवढं महाराष्ट्राला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. थांबूया.